स्टॅटच्या रेग्युलर लेक्चर जे आहे ना स्टॅटचं त्याच्या शॉर्ट टर्मला जॉईन करा, तिथं जॉईन होणार तुम्ही. इलेक्ट्रॉनिक्सला काय असतील त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सला जॉईन करा, आणि जे फिजिक्सला असतील ना त्यांना इकडे जॉईन करायला लावा, इकडे लेक्चर आता सुरू होणार आहे. म्हणजे फिजिक्सला नसतील त्यांनी बाकीचे जॉईन करा, जे फिजिक्सला असतील त्यांनी फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला थांबा. आता बाकीच्यांनी लेफ्ट करा, जे फिजिक्सला असतील फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला थांबा. आवाज येतोय ना? मयुरी आहे का जॉईन? मयुरी फिजिक्सच्या शॉर्ट टर्म कोण कोण आहे तुमच्यात फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला? त्यांनी थांबा. बाकीच्यांनी अदर तुमचे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ना तुम्ही त्यांना जॉईन करा बाकीच्यांनी. कोण कोण आहे? श्रीधर आवाज येतोय का? श्रीधर आवाज येतोय का? हो सर येतोय. हो आहे ना? हो हो. बाकीचे कोणी तुमचे मित्र वगैरे असतील ना त्यांना मेसेज करून सांग फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला जॉईन करायला. तुमची जी रेग्युलर लेक्चरची लिंक असते ना फिजिक्सची आजच्या लेक्चरची त्याच्यावरच करून आहे, शॉर्ट टर्मची अशी वेगळी लिंक नाहीये. समजलं का? त्यांना मेसेज करा, त्यांना जॉईन करायला फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला. आपण 1-2 मिनिटं वेट करू. हा सर शॉर्ट टर्मचं लेक्चर आहे का हे? हो, हे शॉर्ट टर्मचं लेक्चर आहे, रेग्युलर फिजिक्सचं लेक्चर नाहीये. ओके सर. जे शॉर्ट टर्मला असतील फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला त्यांनी थांबा, बाकीचे जे नसतील फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला त्यांनी तुमच्या अदर जे शॉर्ट टर्म असतील त्यांना जॉईन करा. काही स्टॅटला असतील त्यांनी स्टॅटला करा, काही केमिस्ट्रीला असतील त्यांनी केमिस्ट्री जॉईन करा, काही इलेक्ट्रॉनिक्सला असतील, काही मॅथ्स असतील त्यांनी ते शॉर्ट टर्मला जॉईन करा. हा सर. ओके. आता फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला कोण कोण जॉईन आहे? श्रीधर फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला आहे. श्रद्धा जाधव, मी नावं सांगतो तुम्हाला, थांबा. फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला कोण कोण विद्यार्थी आहेत आपल्याकडे ते तुमच्या परिचयाचे असतील तर त्यांना सांगा. हा आता मी तुम्हाला सांगतो फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला कोण कोण आहेत. विनोद बायले तो आहे, तुमच्या परिचयाचा आहे का मला सांगा. हा त्यानंतर बेले गौरव आहे. त्यानंतर भिसे निकिता भिसे ही आहे. भोईटे अनुश्री, भोसले संकेत, चव्हाण अविनाश, चव्हाण श्रद्धा, चव्हाण वैष्णवी, देशमुख अनिकेत, देशमुख दक्षता, दिसले रोहित, गायकवाड मोनाली, गांधी परीन, त्यानंतर घाडगे प्रतिभा, घाडगे गायत्री, घोरपडे मयुरी, गुजर शुभम, गुरव अनिता, हनुमंतरे गायत्री, इंगले अमर, इथापे वैभव, जाधव हिंदवी, जाधव श्रुती, जगताप विनीत, जायकर पायल, कदम प्रीती, कदम रोहित, कदम ऋतुजा, कदम शंतनू, कळंगे ओमकार, कांबळे अंजली, कंसे मयुरी, 3 कंसे मयुरी आहेत. कंसे मयुरी दिलीप सिंग, कंसे मयुरी मुरलीधर, कंसे मयुरी पांडुरंग. त्यानंतर पुढचं आहे कंसे निकिता नारायण, कंसे शिवानी, त्यानंतर काशीद श्रुती, कोमल पोपट चव्हाण, लहीगुडे संकेत, लोणारे संकेत, मानवर पूजा, माने अंकिता, माने प्रियंका, माने सूरज, त्यानंतर मस्के निकिता, मोगर निशा,
मोगर निशा, मुलानी मोसीम, नावडकर सौरभ, पाटील निकिता, पवार अवंती, पवार निलेश, पवार प्रथमेश, पवार प्रथमेश, पवार ऋषिकेश, पवार ऋतुजा, पवार संग्राम, पिसाळ सूरज, राजपुरे दत्तात्रय, राऊत ज्योती, राऊत निकिता, ताळुंके आकाश, शेडगे अंकिता, शेडगे गौरी, शिंदे श्रद्धा, शिंदे श्रीधर, शिंगटे अंकिता, शिवथरे अंकिता, सुपेकर धनश्री, तुपे अमृता, झाडे सरिता. एवढे विद्यार्थी आपल्याकडं शॉर्ट टर्मला आहेत. त्याच्यातले जॉईन झालेत का? किती जॉईन आहेत? 5-6. मस्के निकिता, मयुरी गोरपडे, मोसीम मुलानी, निशा परदेशी. निशा परदेशी तुझं नाव नाही वाटतं त्याच्यात. तू फिजिक्स शॉर्ट टर्मला आहे का? हो सर, मी सरांना सांगितलेलं, ते भोंबाळे सर होते ना, त्यांनी माझ्याकडनं लेटर लिहून घेतलेलं फिजिक्सला घ्यायला. बोंगाळे सरांना सांगितलंय ना तू? हो, लेटर दिलतं त्यांनी मागितलेलं, मला लेटर दिलतं मी त्यांना. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रतीक्षा शेडगे, श्रीधर शिंदे, एवढे विद्यार्थी आता जॉईन आहे. बाकीचे आता मी नाव वाचले, तुम्हाला कळले ना कोण कोण नाव आहेत ते? त्यांना बाकीचे तुमचे जे परिचयाचे असतील त्यांना फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला लवकरात लवकर जॉईन करायला सांगा. हा, आता आपण मग तोवर थोडं स्टार्ट करूया मग. कारण ते जेव्हा स्टार्ट करतील तेव्हा करतील. ओके. तो बाकीचे काही अदर डिपार्टमेंटचे कोणी झाले का जॉईन आता फिजिक्स सोडून? कोणी झालंय का बाकीच्या डिपार्टमेंटचं? श्रुती जाधव फिजिक्सलाच आहे का? येस श्रुती सर. फिजिक्सलाच आहे. श्रीधर आपल्याकडे फिजिक्सला आहे. प्रतीक्षा शेडगे फिजिक्सला आहे का तू? टीवायला प्रतीक्षा शेडगे. हॅलो प्रतीक्षा शेडगे, आवाज येतोय का? हा. तू टीवाय फिजिक्सलाच आहे का? हॅलो. हो. निशा परदेशी आहे, मोसम आहे, मयुरी गोरपडे आहे, निकिता मस्के टीवाय फिजिक्सलाच आहे ना? हो सर. ओके. मग बाकीचे डिपार्टमेंटला जे आहेत ना टीवायला, ज्यांचा फिजिक्स आहे शॉर्ट टर्मला, त्यांना जॉईन करायला हवे. तुमची ओळखीचे आहेत का कोणी? त्यांना मेसेज करा व्हॉट्सअपला लागलेस तर. सर मी केमिस्ट्री डिपार्टमेंटची सीओसी फिजिक्सला आहे. श्रुती जाधव का? हा. हा, ओके ओके, ठीक आहे. तू तर तुझ्या ओळखीचे कोणी असतील जे फिजिक्स शॉर्ट टर्मला आहेत त्यांना जॉईन करायला लावते. आणि तुम्ही पण बाकीचे श्रीधर वगैरे तुम्ही पण बाकीच्यांना सांगा फिजिक्स शॉर्ट टर्म. केलं सर मेसेज. हा हा, मेसेज केलाय ना? हा, ओके ओके. आपण 2 मिनिटं वाट बघू आपल्याला. कारण कसं आहे, बऱ्याचशांना माहितीच नाही जॉईन कुठं करायचंय. तुम्ही रेग्युलर लेक्चरची जी लिंक आहे ना, रेग्युलर लेक्चरच्या लिंकला जॉईन करायचं आहे फिजिक्सच्या शॉर्ट टर्मच्या. ओके. मग टीवाय फिजिक्सची जी लिंक आहे त्याच्या टाइम टेबलला जायचं आहे आणि त्याच्यात जाऊनच तुम्ही याला जॉईन करायचं आहे फिजिक्सच्या शॉर्ट टर्मला. तर तुमचा तो BSc 3चा जो शॉर्ट टर्म आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू बघूया. मग तुमचा कोर्स कसा असणार आहे, त्याच्यात तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे ते. ओके. आता काय 8च जण जॉईन आहे, अजून बाकीचे जॉईन करतील तोवर मी इंट्रोडक्शन तर देतो त्याचं. आता जे फिजिक्सचे आहेत त्यांना तर माझं नाव माहितीच आहे, बाकीच्या डिपार्टमेंटवाल्यांना माहिती नसेल तर मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. आय एम डॉक्टर पवन कारभारी पगारे, वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा. So all of you welcome in short term course of BSc 3 physics. ओके. आता मी तुम्हाला शॉर्ट टर्म कोर्स कोणता आहे काय आहे त्याच्याबद्दल बाकीचे इंट्रोडक्शन करून दाखवतो. तुम्हाला सिलेबस दिसतोय का सगळ्यांना शॉर्ट टर्मचा? दिसतोय का? बाजूच्या ह्याच्यात इथं ऐकू आवाज येतोय का? आवाज? हॅलो श्रीधर, आवाज येतोय का रे?
श्रीधर, निशा परदेशी, मयुरी गोरपडे, आवाज येतोय का? हो सर येतोय येतोय. सर. हो सर येतोय. हे तुम्हाला सिलेबस दिसतोय का? हो सर. हा. हा, ओके, ठीक आहे. सो तुमचा जो BSc 3 चा सिलेबस आहे तो थोडक्यात असा आहे. BSc 3 चा ऍडव्हान्स डिप्लोमाचा सिलेबस, ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सचा. तर त्या सिलेबस मध्ये तुम्हाला कोणते कोणते युनिट आहेत ते पण आता तुम्हाला मी सांगणार आहे. प्रॅक्टिकल कोणकोणते ते काय ते पण सांगणार आहे. प्रोजेक्ट कोणकोणते असणार आहे. ओके, आता तुमचा जो BSc 3 चा जो शॉर्ट टर्मचा कोर्स आहे, त्या शॉर्ट टर्मच्या कोर्सचा तुमचा जो पहिला पेपर आहे, पेपर नंबर त्याला पेपर कोड आहे DPT 301. ओके, त्याला आपण म्हणतो DPT 301. तो तुमचा थेअरीचा पेपर आहे. तो 48 वर 4 क्रेडिट आणि 100 मार्कला आहे थेअरीचा पेपर. ओके, त्यानंतर तुमचा पेपर नंबर जो सेकंड आहे तो आहे DPL. तो आहे तुमचा प्रॅक्टिकलचा 302 पेपर आहे. तो प्रॅक्टिकलचा पेपर आहे. 96 वर्सला आहे, 4 क्रेडिट आणि 100 मार्क्सचा आहे. त्यानंतर पुढचा जो तुमचा पेपर आहे तो पेपर आहे तुमचा प्रोजेक्टचा DPP 303. तो आहे प्रोजेक्ट. त्याला 24 आवर्स आहेत, 2 क्रेडिट आहेत आणि तो 50 मार्क्सचा पेपर आहे. एकूण तुमचे 168 आवर आहेत, 10 क्रेडिट आहेत आणि 250 मार्क्सचा तुमचा तो पेपर आहे. पण आता आपण आता जी कोरोनाची जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन मध्ये तुमचं सेमिस्टरच हे ऍक्च्युली आपला अॅन्युअल पॅटर्नच्या बाबतीत आहे हा. पण आता आपली जी करंट सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन मध्ये तुमचं शॉर्ट टर्मचे जे कोर्सेस असणार आहेत त्यांचे पेपर तुमचे सेमिस्टर वाईजच होणार आहेत. ओके, तर तुमच्या पहिल्या सेमिस्टरला प्रकारची MCQ टेस्ट असेल. ओके, त्यानंतर होम असाइनमेंट वगैरे ते टाईप मध्ये असतील. तुम्हाला ते पॅटर्न वगैरे एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना समजवलं जाईल. त्याच्या रिलेटेड तुमचं एक वर्कशॉप पण असणार आहे. म्हणजे थेअरीचा पेपर किती मार्कचा असेल सगळं ऑल ओव्हर तुमचं ऑनलाईन असणार आहे. प्रॅक्टिकलची रिलेटेड पण ते ऑनलाईनच घ्यायचा विचार चाललाय आपला. ओके, तर तुमचा थेअरीचा जो पेपर आहे त्याचे थोडक्यात लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असे टू एनहान्स द स्टुडंट्स प्रॅक्टिकल नॉलेज, टू मेक स्टुडंट्स अवेअर अबाउट हँडलिंग द इन्स्ट्रुमेंट्स, आणि थर्ड वन आहे टू मेक देम अवेअर सिलेक्शन ऑफ रायटिंग मटेरियल इन ऑल कॉम्पोनंट्स. त्यात तुमचा युनिट नंबर 1 आहे. युनिट 1 आहे सेफ्टी प्रिकॉशन्स. तर त्या सेफ्टी प्रिकॉशन्स मध्ये आपण बघणार आहेत सेफ्टी प्रिकॉशन्स अँड एलिमेंटरी फर्स्ट एड. ओके, हे आहे त्याच्यात. त्यानंतर दुसरं आहे तुमचं ट्रीटमेंट इन केस ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिकल शॉक. म्हणजे एखाद्या पर्सनला इलेक्ट्रिकल शॉक बसला तर त्यावेळेला तुम्हाला कोणकोणते सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत इलेक्ट्रिकल शॉक बसल्यानंतर त्या पर्सनला. ओके, तर ते सेफ्टी प्रिकॉशन्स त्याबद्दलचं अवेअरनेस आम्ही तुम्हाला त्याच्यात देणार आहे. येतो मी पण येतो थोड्या वेळ. त्यानंतर सेफ्टी प्रिकॉशन्स त्या पर्सनला कोणकोणते घ्यायचे तर ते आपण ते पण घेणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल शॉक बसल्यानंतर फर्स्ट एड काय काय करायचंय, किंवा एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी जखमी झाला, त्याला कुठं लागलं, एखादा ऍक्सिडेंट झाला, एखाद्या ठिकाणाहून पडला, खेळताना पडला. ओके, किंवा प्रॅक्टिकल्स करत असताना तुम्हाला काही जखमा झाल्या, केमिस्ट्रीशी रिलेटेड काही पर्सन्स आहे तिथं प्रॅक्टिकल करत असताना एखादा ऍसिड वगैरे तुमच्या हातावरती सांडलं तर त्यावेळेला तुम्ही कोणते प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, कोणते फर्स्ट एड यूज केले पाहिजे, त्याच्या बाबतीत सेफ्टी प्रिकॉशन पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगितलं जाईल. त्यानंतर तुमचं जे युनिट नंबर 2 असेल त्या युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंग याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल. त्या युनिट नंबर 2 मध्ये तुम्हाला थोडक्यात असेल ओम्स लॉ अँड जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ओके, ओम्स लॉ आणि जूल्स लॉ जो आहे तो तुम्हाला त्याच्यात शिकवला जाईल. त्यानंतर वर्क, पॉवर, एनर्जी अँड देअर युनिट. म्हणजे वर्क काय आहे, पॉवर काय आहे, एनर्जी काय आहे. ओके, त्याचे डेफिनेशन्स आणि त्यांचे युनिट्स काय काय आहेत ते तुम्हाला त्याच्यात शिकवले जाईल. त्यानंतर पुढचं आहे युजेस ऑफ रेजिस्टर्स, इंडक्टर्स, कॅपॅसिटर, ट्रान्सफॉर्मर आणि थर्मोस्टॅट. ओके, म्हणजे रेजिस्टर्स कसे वापरायचे, कुठं कुठं आपण रेजिस्टर वापरतो, इंडक्टर्स कुठे कुठे वापरतो, कॅपॅसिटर्स कुठे कुठे वापरतो, ट्रान्सफॉर्मर्स आणि थर्मोस्टॅट. ओके, ट्रान्सफॉर्मर्स आणि थर्मोस्टॅट हे आपण कुठं कुठं वापरत असतो, त्याची युजेस कुठे कुठे आहेत, त्यांची युनिट्स काय काय आहेत ते पण तुम्हाला याच्यात शिकवलं जाईल. ओके,
म्हणजे एकदम बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंगला जे गोष्टी लागणार आहेत बेसिक ते सगळ्या तुम्हाला त्याच्यात शिकवल्या जातील. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंगची रिलेटेड जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स तुम्हाला याच्यात शिकवले जातील इलेक्ट्रिकल वायरिंग्सला लागणारे. ओके. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला शिकवलं जाईल फेज म्हणजे काय असते. ओके. न्यूट्रल आणि अर्थिंग. ओके. त्याचं अर्थलिंग असतं स्पेलिंग, पण त्याचा प्रोनाउन्सिएशन आपण अर्थिंग करतो. ओके. फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग हे काय काय असतात आणि ते कुठं कुठं वापरले जातात हे आपण ते बघणार आहेत फेज, न्यूट्रल आणि अर्थिंगच्या बाबतीत. त्यानंतर नेसेसिटी ऑफ अर्थिंग का गरजेची आहे. ओके. आता आपल्या बऱ्याचशांच्या घरात फ्रीज असतं, पण फ्रीजसाठी अर्थिंग खूप महत्वाची असते. आपण ती फ्रीजला अर्थिंग लावत नाही, पण ती फ्रीजला अर्थिंग लावली पाहिजे. समजलं का सगळ्यांनी? घरात फ्रीज असतं, फ्रीजला आपण बरेच वर्ष वापरत असतो, पण त्याला अर्थिंग लावलेली नसते. पण अर्थिंग लावणं खूप महत्वाचं असतं. अर्थिंग नसले तर त्याच्यात तुम्हाला इलेक्ट्रिकल शॉक वगैरे बसू शकतो खूप जोरात. त्यामुळे अर्थिंग लावणं खूप महत्वाचं असतं. त्याच्या बाबतीतच नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्यांना अर्थिंगची गरज असते, त्यामुळे अर्थिंग लावणं नेसेसिटी आहे. ओके. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ वायर्स. ओके. वायरचे वेगवेगळे टाइप्स आपण याच्यात बघणार आहेत. वायरचे टाइप्स कोणकोणते आहेत ते टाइप्स आपण त्याच्यात स्टडी करणार. डिफरंट टाइप्स ऑफ वायर्स. नंतर पुढचं आहे डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स. ओके. आपण ते जॉईंट्स देत असतो, ते जॉईंटचे पण वेगवेगळे प्रकार असतात, ते प्रकार आपण त्याच्यात बघणार आहोत. त्यानंतर पुढचं आहे बेसिक्स ऑफ सिंगल फेज अँड 3 फेज सर्किट. आता आपल्या सिंगल फेज आणि 3 फेज तुम्हाला इथे सिटीमध्ये माहिती नसतील, पण जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात त्यांना माहिती असेल सिंगल फेज आणि 3 फेज. कारण का ग्रामीण भागात जी लाईट येत असते घरात ती सिंगल फेज असते आणि त्यांच्या ज्या इलेक्ट्रिकल मोटर चालतात शेतात त्याच्यासाठी 3 फेजची लाईट असते. म्हणजे घरात सिंगल फेजला लाईट कंटिन्यू असते, पण त्यांच्या शेतात लाईट नसते कंटिन्यू. कारण का शेतात 3 फेजची गरज असते आणि 3 फेज जर असला तर आणि तरच ते इलेक्ट्रिकल मोटर्स चालतात. ओके. त्यामुळे तिथं 3 फेजची गरज असते. आणि गावाकडे कसं, गावात आपले इलेक्ट्रिकल मोटर वगैरे नसतात. आपल्या घरात लागणारे जे बेसिक इक्विपमेंट वगैरे असतात, तुमचं फॅन असू द्या, टीव्ही असू द्या. ओके. फॅन, टीव्ही, ओव्हन, परत ट्यूबलाइट्स वगैरे एक्सेट्रा, त्याच्यासाठी तुम्हाला याची काही गरज नसते 3 फेजची. बट मोठे मोठे जे इक्विपमेंट असतात जसे की गिरण असते, परत तुमचे इलेक्ट्रिक पंप असतात, कृषी पंप, हे चालू ठेवण्यासाठी 3 फेज लाईटची गरज असते. मग 3 फेज लाईट कंटिन्यू अवेलेबल नसते आपल्याकडे तरी. मग त्यावेळेला 3 फेज लाईट येते तेव्हा तुम्ही ते पंप वगैरे चालू करू शकतात. ओके. मग ते 3 फेज काय असतं, सिंगल फेज काय असतं, त्याचे बेसिक्स तुम्हाला त्याच्यात शिकवले जातील. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्याच्यात युनिट नंबर 3 मध्ये आहे कॉमन इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज अँड मटेरियल्स. ओके. कॉमन इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज अँड मटेरियल्स. मग त्याच्यात तुम्हाला शिकवलं जाईल स्विचेस काय असतात. ओके. स्विचेस नंतर सिलिंग रोजेस, त्यानंतर लॅम्प होल्डर्स, स्विचेस, सिलिंग रोजेस, लॅम्प होल्डर्स. नंतर अडॅप्टर्स काय असतात. ओके. अडॅप्टर्स. त्यानंतर प्लग अँड प्लग पिन्स. ओके. प्लग अँड प्लग पिन्स काय असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे टाइप्स ऑफ फ्युजेस विथ युजेस. ओके. टाइप ऑफ फ्युजेस विथ युजेस म्हणजे फ्युजेसचे टाइप्स काय काय आहेत. ओके. टाइप्स ऑफ फ्युजेस हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याची युजेस काय काय आहेत ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते आपण त्याच्यात बघणार टाइप्स ऑफ फ्युजेस अँड युजेस वरनं. त्यानंतर टेस्ट लॅम्प अँड इट्स युजेस. ओके. टेस्ट लॅम्प अँड इट्स युजेस हे जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर सिंपल वायरिंग लेआउट्स फॉर कनेक्शन ऑफ डोमेस्टिक अँड इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. ओके. सिंपल वायरिंग लेआउट्स फॉर कनेक्शन ऑफ डोमेस्टिक अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणजे वायरिंग जी करत असतो आपल्या घरात किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे, मग त्याचे लेआउट्स कसे कसे असतात इलेक्ट्रिक अप्लायन्सेससाठी आणि डोमेस्टिक अप्लायन्सेससाठी. जे इलेक्ट्रिक म्हणजे डोमेस्टिक इलेक्ट्रिक अप्लायन्सेससाठी जे लेआउट असतात त्या लेआउटच्या बाबतीत आपण तिथे स्टडी करणार आहोत. त्यानंतर म्हणजे ते कोणकोणते असतात, गेसर्स असतात, त्यानंतर तुमचे लॅम्प असतात, नंतर कम्प्युटर, इलेक्ट्रिकल आयर्न, तुमचे फॅन, परत तुमचे टीव्ही. ओके. एक्सेट्रा. त्यासाठी काय काय असतात ते थोडक्यात आपण त्याच्यात ते शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला आयडिया ऑफ डिफरंट AC मोटर्स. ओके.
डिफरंट एसी मोटर्स, म्हणजे याच्यात थोडासा एसी मोटर जे आहे. ओके, आधी तुमचे ज्या अप्लायन्सेस वगैरे सगळे जे चालायचे म्हणजे एडिसनच्या काळात ते ऑल ओव्हर रिलेटेड टू द डीसी, तेव्हा सगळी डीसी पॉवर चालायची आणि डीसी पॉवरला लागणारे इक्विपमेंट त्याच्यात चालत असायचे. बट आत्ता म्हणजे आत्ता नाही, त्याच काळात दोन सायंटिस्ट महत्वाचे होऊन गेले. एडिसनच्या लॅबमध्ये एक सायंटिस्ट काम करायचे, त्यांचं नाव होतं निकोला टेस्ला. ओके, बऱ्याचशांनी ऐकलं असेल निकोला टेस्ला बद्दल. तर निकोला टेस्लाने एसी मोटर्स आणि एसी फील्ड याच्याशी रिलेटेड भरपूर वर्क केलेलं आहे. परत वायरलेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन ही पहिल्यांदा संकल्पना निकोला टेस्ला यांनी मांडली आणि ती सिद्ध पण केली. आता तुम्ही टेस्ला कॉईल जर तुम्ही युट्यूब वरती सर्च केलं तर टेस्ला कॉईलचा एक्सपेरिमेंट तुम्हाला दिसेल. टेस्ला कॉईलचा एक्सपेरिमेंट म्हणजे काय, बल्ब विदाउट इलेक्ट्रिसिटी बल्ब चालू शकतात. ओके, ही टेस्ला कॉईलवरनं. आता जे तुम्ही ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्यांकडे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत, पण तुमच्यापैकी काही काहींकडे खूप एक्स्ट्रा सुपिरियर फोन आहेत, म्हणजे त्या फोन्सला तुम्ही चार्जर लावायची गरज नसते. तुम्ही तो फोन फक्त एखाद्या डिव्हाइस वरती ठेवायचा आणि तुमचा फोन ऑटोमॅटिकली चार्जिंग व्हायला सुरुवात करतो, म्हणजे वायरलेस चार्जिंग सुविधा. ती वायरलेस चार्जिंग किंवा वायरलेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन हे ज्या कन्सेप्ट होत्या, हे सगळ्या कन्सेप्ट टेस्लाने आणलेल्या आहेत. ओके, टेस्लाने त्याच्या एक्सपेरिमेंट्सवरनं भरपूर गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत आणि त्या आपण आज पण वापरतोय. म्हणजे टेस्ला कॉईल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या टेस्ला कॉईल वगैरे ते आपण त्याच्यात वापरत असतो. म्हणजे ती एसी जे आहे, एसीच्या बाबतीत सगळ्यात अल्टरनेटिंग करंट ज्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे संशोधन, ओके, ते निकोला टेस्ला यांनी केलेले आहे. त्यानंतर सिंगल फेज आणि 3 फेज मोटर्स. आता वरती आपण बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंग मध्ये बघितलं सिंगल फेज आणि 3 फेज सर्किट त्याच्यात बघितलं. आणि याच्यात आपण काय बघणार आहे, सिंगल फेज आणि 3 फेज मोटर्स. म्हणजे सिंगल फेजच्या मोटर्स कोणत्या असतात आणि तुमच्या 3 फेजच्या मोटर्स कोणकोणत्या असतात हे आपण याच्यात बघणार आहे. त्यानंतर तुमचं जे युनिट नंबर 4 असतं, ते युनिट नंबर 4 मध्ये आपण काय बघणार आहे, मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ अप्लायन्सेस. ओके, म्हणजे आपल्या घरात काय काय अप्लायन्सेस असतात, ते मेंटेनन्स कशी ठेवायची. ते थोडंसं वायर सर्किट वगैरे बिघडलेलं असतं किंवा एखादी वायर निघून गेलेली असते, तरी सुद्धा ते जर आपण बाहेर रिपेअरिंगला नेलं तर त्याला रिपेअरिंगला आपल्याला 50 ते 100 रुपये लागतात किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त पैसे आपल्याला खर्च लागतात. बट तुम्ही हा जर कोर्स शिकला तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला ते गोष्ट रिपेअर कशी करायची, ते रिपेअरिंग करायचं बरेचसं नॉलेज तुम्हाला याच्यात दिलं जातं. मग याच्यात तुम्हाला पहिल्यांदा काय शिकवलं जाईल, मेंटेनन्स अँड मायनर रिपेअर्स ऑफ डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. ओके, मग ते कोणकोणते डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्याच्यात मायनर रिपेअर आणि मेंटेनन्स करू शकतो आपण. तर त्याच्यातलं पहिल्यांदा त्याची टेस्टिंग घेऊ शकतो आपण. टेस्ट करायचं पहिल्यांदा काय काय वेळा आपण डिजिटल मल्टीमीटर ते टेस्ट करून बघतो. काय काय सर्किटमध्ये फक्त रेजिस्टर गेलेलं असतं, ते रेजिस्टरसाठी बाहेर 50 ते 100 रुपये द्यायला लागतात. ओके, तर ते टेस्टिंग. त्यानंतर फॉल्ट फाइंडिंग, म्हणजे कोणत्या ठिकाणी फॉल्ट झालेला आहे तिथं ते फाइंड करणं सुद्धा एक स्किल आहे, तर ते याच्यात तुम्हाला सांगितलं जातं. त्यानंतर आहे हॅलो सर, हा जॉईन होत नाहीये. एक जॉईन करते मुलगी, तिचं जॉईन होत नाहीये. कोणाचं, परीन. तिला लिंकवर क्लिक करायला होती. हा चालेल. परीन झाली की जॉईन, परीन गांधी ना. आत्ता झाली सर ती. आपल्याकडं ऍक्च्युली कसं आहे, जे आता पीसी आहेत ना सगळ्या पीसीवरती आता सुविधा केलेली आहे ऑटो जॉईन करायची. तुमच्या मोबाईलमध्ये ती सुविधा नाहीये, पण बाकीचे जे पीसी आहेत ना ते पीसी मध्ये ऑटो जॉईनची आता सगळ्या एक्सटेन्शन आम्ही डाउनलोड केलेले आहे. म्हणजे तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं ना की तुम्ही डायरेक्ट जॉईन करताय. आता आम्हाला त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला जॉईन करून घ्यायची गरज नसते. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं का तुम्ही डायरेक्ट जॉईन होताय. ओके, त्यामुळे ऑटो जॉईनिंगची आता सुविधा आहे. त्यामुळे वेटिंगवर जर कोणी असेल तर ते वेटिंगवर नसतंच. पहिली गोष्ट ते तुमच्या याच्यात नेटवर्कला थोडासा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते जॉईन होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, परत लेफ्ट होऊन परत जॉईन करायला लागले असतं, मग तुमचं लगेच जॉईन होतं. ओके, सो अजून कोणी जॉईन वेटिंगवर असतील तर त्यांना जॉईन करायला लावा, बाकीच्यांना सांगा. ओके, आता आपण पुढचं जे पॉईंट बघतोय ते आहे तुमचा युनिट नंबर 4 मधला मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ अप्लायन्सेस. तर ते मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ अप्लायन्सेस मध्ये तुमचे आहेत, मी तुम्हाला सांगितलं
ते इन्स्ट्रुमेंट टेस्ट करायचं पहिल्यांदा. टेस्ट केल्यानंतर कुठं फॉल्ट आहे तर फॉल्ट फाइंडिंग करायचा. तो फॉल्ट फाइंडिंग केल्यानंतर तो काय करायचा, रिपेअर करायचा. ओके, त्याच्यात पुढचा पॉईंट आहे तुमचा रिपेअर अँड ओव्हरहॉलिंग. मग ओव्हरहॉलिंग ऑफ काय आहे त्याच्यात, ओव्हरहॉलिंग ऑफ इलेक्ट्रिक फॅन्स. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक मिक्सर अँड ग्राइंडर. ओके, मिक्सर अँड ग्राइंडर म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या बाबतीत, म्हणजे फॅन्स मध्ये काय काय फॉल्ट असतात ते कसे कसे रिपेअर केले जातात त्याच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला नॉलेज दिलं जाईल. त्यानंतर फॅन्सच्या बाबतीतच नाही, मिक्सरच्या बाबतीत, त्यानंतर ग्राइंडर असतात, मिक्सर अँड ग्राइंडर, इलेक्ट्रिक मिक्सर आणि इलेक्ट्रिक ग्राइंडर त्याच्या बाबतीत तुम्हाला नॉलेज दिलं जाईल. त्यानंतर रेफ्रिजरेटर. ओके, रेफ्रिजरेटर त्याच्यात टेस्टिंग वगैरे कसं केलं जातं, त्याच्यात काय काय म्हणजे कोणत्या पद्धतीने रेफ्रिजरेटर खराब होतात त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. त्यानंतर तुमच्याकडे घरात हेअर ड्रायर असतात. ओके, हेअर ड्रायर्स मध्ये पण छोटीशी एक मोटर बसवलेली असते आणि जसं आपण त्याच्यात 2-3 पॉईंट असतात, एकच बटन असतं, 2-3 खटके असतात. ते जसं जसे आपण प्रेस करत जातो तसे हेअर ड्रायर म्हणजे कमी हीट जास्त हीट त्या पद्धतीने तुमचं हेअर ड्रायर चालत असतं. ओके, त्यानंतर रूम हीटर्स. ओके, रूम हीटर असतात. रूम हीटर्स पण कसे असतात ते काय असतात त्याच्याबद्दल आपण बघणार आहेत. त्यानंतर एअर कंडिशनर म्हणजे आता हे रूम हीटर्स इंडियात जास्त नाही वापरले जात कारण का आपल्याकडे ऑलरेडी हॉट क्लायमेट असतं. बट रूम हीटरची गरज कोणत्या कंट्रीज मध्ये जास्त पडते, रूम हीटरची गरज जास्त सगळ्यात जास्त पडते तुमच्या जर्मनीमध्ये त्याची गरज सगळ्यात जास्त पडते. तर तुमचे रशियामध्ये रूम हीटर्स खूप लावावे लागतात. जर्मनी, रशिया, जपान आहे, जपानमध्ये रूम हीटरची जास्त गरज पडते. परत तुमची कोरिया आहे त्याच्यात रूम हीटर्स लागतात. परत तुमचे फ्रान्स आहे, फ्रान्स, डेन्मार्क, इटली, लंडन, पॅरिस, USA, कॅनडा. ओके, ह्या ज्या कंट्रीज आहेत ह्या कंट्रीजमध्ये रूम हीटरची, परत ग्रेट ब्रिटन, तुमचं आईसलँड आहे. ओके, तर ह्या ज्या कंट्रीज आहेत या कंट्रीजमध्ये रूम हीटरची जास्त गरज पडते कारण का तिथं जे टेम्परेचर असतं नॉर्मल टेम्परेचर हिवाळ्यात तर ते मायनस मध्ये असतं, -10, 20, 30, 40. मग इन दॅट केस मायनस टेम्परेचरला गेल्यानंतर तिथं आजूबाजूला सगळा बर्फ होत असतो. मग आतलं क्लायमेट रूम मधलं पण खूप कोल्ड होत असतं. मग इन दॅट केस रूम हीटर्सची गरज तिथं पडत असते. त्यानंतर एअर कंडिशनर. आता जिथं रूम हीटर्स लागतात तिथं ते लोक एअर कंडिशनर पण वापरतातच, पण एअर कंडिशनरची गरज जी आहे एअर कंडिशनरची गरज जिथं रूम हीटर जास्त वापरले जातात तिथं एअर कंडिशनरची गरज जास्त लागत नाही कारण का तिथं ऑलरेडी कोल्ड क्लायमेट जास्त असतं. मग एअर कंडिशनरची गरज कोणत्या कंट्रीजमध्ये जास्त पडत असते तर एअर कंडिशनरची गरज सगळ्यात जास्त पडत असते तुमच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये. ओके, जसे की सुडान, परत तुमचं दोन शॉर्ट टर्म तर तुमचं रूम हीटरची गरज एअर कंडिशनर जे आहेत ते एअर कंडिशनरची गरज तुम्हाला कोणकोणत्या कंट्रीजमध्ये पडते, सुदान, आफ्रिकन कंट्रीज जे आहेत, इथिओपिया, झांबिया, नमिबिया, परत तुमचे साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, परत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, परत सहारा वाळवंट आणि इवन इंडियामध्ये पण भरपूर हॉट क्लायमेट असतं. तर इंडियामध्ये पण एअर कंडिशनरची गरज खूप जास्त असते. ओके, बाकी इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे आपली इस्त्री. तर इस्त्री वर्किंग मेकॅनिझम काय असतं, इस्त्रीमध्ये काय काय गोष्टी कंपोनंट्स वगैरे असतात, रिपेअरिंग वगैरे काय काय करायचे असते तर त्या गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. इलेक्ट्रिक आयर्न. त्यानंतर पुढचं आहे व्हॅक्यूम क्लीनर. ओके, आता व्हॅक्यूम क्लीनर हे बऱ्याचशा ठिकाणी वापरलं जातं, म्हणजे आपण ग्रामीण भागात आपण जास्त नाही वापरत, आपण आपल्या झाडूने साफसफाई वगैरे करत असतो. बट व्हॅक्यूम क्लीनरची गरज कुठं कुठं असते, जिथं खूप हाय कॉस्टली इक्विपमेंट वगैरे वापरलेले असतात तर त्या ठिकाणी आपण झाडूने साफसफाई करून चालत नाही कारण का तिथं त्याचेच डस्ट पार्टिकल, झाडूचेच पार्टिकल तिथं पडून तिथं कंटॅमिनेशन करू शकतात. मग इन दॅट केस तुम्ही तिथं काय वापरलं पाहिजे, व्हॅक्यूम क्लीनर तुम्ही वापरताय तिथं. ओके, ते व्हॅक्यूम क्लीनर जेव्हा तुम्ही तिथं वापरताय तर ते व्हॅक्यूम क्लीनर काय करतात तिथलं डस्ट पार्टिकल वगैरे सगळे ओढून घेतात. म्हणजे जिथं हाय कॉस्टली इक्विपमेंट जिथं असतात ना वापरलेले तिथं व्हॅक्यूम क्लीनरची गरज असते. मग हाय कॉस्टली इक्विपमेंट तुमचे कोणकोणते असतात
तुमचे हाय कॉस्टली इक्विपमेंट तुमचे आहेत एक्स रे डिफ्रॅक्टिव्हेटर, त्याला आपण XRD म्हणतो. त्या रूम मध्ये तुम्ही व्हॅक्युम क्लिनर वापरतात. परत ECM स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, परत XPS, IDAX, AFM, हे जे खूप हाय कॉस्टली इक्विपमेंट आहेत. परत AAS असे हाय कॉस्टली इक्विपमेंट जे आहेत, ते इक्विपमेंटचे जे लॅब्स असतात त्या लॅब्स मध्ये तुमचं व्हॅक्युम क्लिनर वापरलं जातं. इवन आपले काही काही जे पीपल्स आहेत ते त्यांच्या घरामध्ये व्हॅक्युम क्लिनर्स वापरत असतात. परत कार्स जे असतात, तुमच्या कारचे जे शीट असतात, त्या कारच्या शीट वरती आपण कार्स मधून ट्रॅव्हल करत असताना डस्ट पार्टिकल, म्हणजे खिडक्या वगैरे ओपन असतात त्यावेळेला डस्ट पार्टिकल काय करतात, कारच्या सीट वरती जमा होतात. मग इन दॅट केस ते डस्ट पार्टिकल तुम्ही तर फडक्याने पुसून तिथे साफ करू शकत नाही, त्याच्याने ते एवढे जास्त निघणार नाही. मग त्यावेळेला तुमच्याकडे एक छोटासा व्हॅक्युम क्लिनर असतो की ज्या व्हॅक्युम क्लिनरच्या साह्याने आपण काय करतो, कार मधले जे डस्ट पार्टिकल जे असतात, डस्ट पार्टिकल ते व्हॅक्युम क्लिनरच्या साह्याने आपण साफ करत असतो. ओके. त्यानंतर इमर्जन्सी लाईट. आता इमर्जन्सी लाईट्स हे कुठं कुठं वापरले जातात. इमर्जन्सी जसे की तुमचे इमर्जन्सी सिग्नल्स असतात, त्या सिग्नल्स मध्ये हे वापरले जातात. इमर्जन्सी म्हणजे तुमचे रेल्वेचे सिग्नल्स असतात, त्यानंतर तुमचे आपल्या रोडवरचे सिग्नल असतात, परत तुमचे एअरपोर्ट वरती इमर्जन्सी लाईट्स असतात. ओके. मग ते जे लाईट्स असतात ते लाईट्स त्याच्या बाबतीत आपण स्टडी करणार आहेत. परत व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता ही स्टॅबिलायझर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे आणि आपल्याला खूप उपयोगाची पण आहे. कारण सातारा हा रिजन असा आहे की ह्या रिजन मध्ये पाऊस भरपूर पडत असतो आणि ह्या रिजन मध्ये लाइटनिंग पण भरपूर होत असतं. लाइटनिंग म्हणजे विजा पडतात. ओके. विजा पण भरपूर पडत असतात. मग त्या केसमध्ये व्होल्टेज जे असतं, व्होल्टेज नेहमी फ्लक्च्युएट होत असतं आपल्या इथं. मग ते फ्लक्च्युएट झालेलं व्होल्टेज आपले इलेक्ट्रिक इक्विपमेंट डॅमेज करू शकतं. मग इलेक्ट्रिक इक्विपमेंट डॅमेज पासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला स्टॅबिलायझर त्या गोष्टींना बसवावे लागतात. मग लक्षात ठेवा, जर आपल्या टीव्ही आपण विकत घेतो, फ्रीज आपण विकत घेतो, त्यावेळेला जरी त्यांनी आपल्याला सांगितलं की याला स्टॅबिलायझर फ्री आहे, याला स्टॅबिलायझरची गरज नाही, तरी ती फक्त त्यांचे पैसे वाचवण्यासाठी आपल्याला सांगतात. एक्सटर्नल स्टॅबिलायझर आपल्याला विकत घ्यावा लागतो, तर तो शक्यतोवर विकत घ्यावा. जर आपली टीव्ही आपल्याकडे 20-30 हजाराची टीव्ही आहे, स्टॅबिलायझर जास्त महाग मिळत नाही, 1500 ते 2000 1200 पर्यंत असं तुमचा स्टॅबिलायझर मिळतो. तो जर स्टॅबिलायझर तुम्ही याच्यासाठी वापरू शकता, तुमची फ्रीज आणि टीव्ही हे दोन गोष्टी महत्वाच्या असतात, तर त्याच्यासाठी नेहमी स्टॅबिलायझर वापरत जावा. कारण जर तुमची फ्रीज आणि टीव्ही हे खूप कॉस्टली असतात आणि तुम्ही फक्त 1500 ते 2000 रुपये करता, काही काहींच्या घरात 50-60 हजार रुपयाची पण टीव्ही असते, तर फक्त 1500 आणि 2000 रुपये करता तुम्ही तुमची टीव्ही पूर्णपणे डॅमेज करून घेतात, टीव्ही किंवा तुमचं फ्रीज. कारण का, व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन झालं तर सगळ्यात पहिलं तुमचं टीव्ही खराब होऊन जातो. ओके. टीव्ही तुमचा खराब होऊन जातो. इन दॅट केस तुम्ही व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरला पाहिजे. व्होल्टेज स्टॅबिलायझर कसं वर्किंग करतो, ओके, त्याच्या बाबतीत पण आपण बघणार आहे. त्यानंतर पुढचं असतं तुमचं इलेक्ट्रिक अँड हँड ड्रिलिंग मशीन. आता आपल्या घरात काही काहींच्या घरात नसतं, कोणाच्या जास्त घरात नसतं, पण क्वचित काही काहींच्या घरात असतात इलेक्ट्रिक अँड हँड ड्रिलिंग मशीन. म्हणजे ड्रिल मशीन हे जनरली आपण कधी बघतो, आपल्या घरात जेव्हा वायरिंगचे कामं वगैरे होत असतात, इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे, त्यावेळेला ते लोक ड्रिलिंग मशीन घेऊन येतात. किंवा आपल्या घरात फर्निचरचे कामं जेव्हा होत असतील, फर्निचर कपाट वगैरे बनवण्याची, त्यावेळेला ते ड्रिलिंग मशीन घेऊन येतात. मग त्या केसमध्ये आपण ड्रिलिंग मशीन बघतो, इलेक्ट्रिक अँड हँड ड्रिलिंग मशीन. ते हँड ड्रिलिंग मशीन आणि इलेक्ट्रिक ड्रिलिंग मशीन हे मशीन कसे वर्क करतात, ओके, त्या बाबतीत आपण बघणार आहोत. त्यानंतर इन्व्हर्टर. ओके. आता इन्व्हर्टर, आता आपल्यापैकी बऱ्याचशांच्या घरात इन्व्हर्टर नसतात, पण काही काहींच्या घरात इन्व्हर्टर असतात. आता काही काहींच्या घरात छोटी छोटी इन्व्हर्टर असतात. इन्व्हर्टर म्हणजे त्याची इन्व्हर्टरवर लाईट गेल्यानंतर 2 बल्ब वगैरे लागतील, 3-4 तास 2 बल्ब चालतील, असे काही काहींच्या घरात छोटी छोटी इन्व्हर्टर असतात. किंवा काही काहींच्या घरात खूप मोठे मोठे इन्व्हर्टर असतात की लाईट गेल्यावर त्यांच्या घरातले सगळे इक्विपमेंट 10-12 तास चालतील, असे पण काही काहींच्या घरात इन्व्हर्टर असतात. मग ते इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर, लाईट जेव्हा असते तेव्हा ते इन्व्हर्टर काय असतात, चार्जिंग स्टेटला ते बॅटरी असतात मोठ्या मोठ्या, ते चार्ज करत असतात. आणि जेव्हा लाईट जाते सडनली, तर तेव्हा तिथे तुमचं इन्व्हर्टर, त्याचं बटन वगैरे काही चालू करायला लागत नाही, त्याच्यात ऑटो सिस्टीम दिलेली असते. लाईट जशी बंद होते तसं तुमचं इन्व्हर्टर काय होतं, चालू होतं. ओके. मग काही काहींच्या इथं इन्व्हर्टर जे असतात ते इन्व्हर्टर छोटी इन्व्हर्टर असतात आणि काही काहींच्या इथं काय असतात, मोठे इन्व्हर्टर असतात. ओके.
छोट्या इन्व्हर्टरला मग तुमची एक छोटासा गड्डा असतो बॅटरीचा दिलेला, तो लावून आपण ते इन्व्हर्टर चालू करू शकतो. आणि मोठे जे इन्व्हर्टर असतात तुमचे, ते मोठ्या इन्व्हर्टर्सला मग ज्या मोठ्या मोठ्या बॅटरीज असतात ते बॅटरीज लावलेले असतात, ते लावून तुमचे इन्व्हर्टर्स तुम्ही चालू करून ठेवू शकता. परत ओव्हन, ओके. आपल्या घरात बऱ्याचशांच्या म्हणजे काही क्वचित आता याच्यातले बरेचसे इक्विपमेंट सगळ्यांच्या घरात नसतात, क्वचित इक्विपमेंटच असतात आणि आपण हे इक्विपमेंट एवढे वापरत नाही, पण काही काही वापरतात भरपूर लोक. तर काही काहींच्या घरात असतात हे मायक्रोवेव्ह ओव्हन. तर ते मायक्रोवेव्ह ओव्हन जे असतात ते ओव्हनचं वर्किंग मेकॅनिझम कसं आहे की ते ओव्हन कसं चालतात ते आपण थोडक्यात याच्यात बघणार आहोत. आपल्या डिपार्टमेंटला याच्यातले काही काही इक्विपमेंट आता आहेत, काही काही तुम्हाला शॉर्ट टर्मची जे लॅब आहे आपण तिकडं वर्कशॉप, तर त्याच्यात ते आहेत. आता हे मायक्रोवेव्ह ओव्हन नवीन मधलं आपल्या डिपार्टमेंटला आहे. त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटला हेअर ड्रायर आहे, ओके. त्यानंतर रेफ्रिजरेटर आहे, ओके. त्यानंतर हे जे इक्विपमेंट आहेत हे आपल्या घरात असतात, इलेक्ट्रिक आयर्न, मिक्सर, ओके, हे असतात आपल्या घरात, ते आपल्या वर्कशॉप आहे त्याच्यात आहेत, ओके. एकंदरीत एवढा तुमचा शॉर्ट टर्मचा सिलेबस आहे. मी या सिलेबस मधून तुम्हाला काय काय लर्निंग आउटकम्स तुम्हाला मिळतील. तर ते पहिले आउटकम्स आहेत, इट विल एनहान्स द स्टुडंट्स प्रॅक्टिकल नॉलेज. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज याच्यातून भरपूर मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातच तुमची इस्त्री रिपेअर करू शकता, मिक्सर रिपेअर करू शकता, फॅन रिपेअर करू शकता, इलेक्ट्रिक वायरिंगच्या बाबतीत तुम्ही बघू शकताय, हेअर ड्रायर रिपेअर करू शकताय, ओव्हनच्या बाबतीत. म्हणजे जर तुम्ही रिपेअर जरी नाही करता आलं तरी तुम्हाला ते वर्किंग कसं चालतंय हे तरी तुम्हाला निदान कोणी विचारलं तुमच्या घरात तर हे तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे असे. त्यानंतर स्टुडंट विल अवेअर हँडलिंग द ऑल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट हँडल कसं करायचंय हे पहिल्यांदा त्याचं नॉलेज तुम्हाला येत असतं. तुम्ही ऑलरेडी ते इक्विपमेंट हँडल करून बसलेला आहे, पण काही काही इक्विपमेंट तुम्ही अजून हँडल केलेले नाहीत. जसं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ओव्हन हँडल केलेले नसतील, ओके. बऱ्याचशांनी ड्रिल मशीन हँडल केलेले नसतील, ओके. बऱ्याचशांनी व्हॅक्यूम क्लिनर हँडल केलेले नसतील. मग ते हँडल कसे करायचे त्याचं नॉलेज तुम्हाला याच्यात थोडक्यात दिलं जाईल. नंतर स्टुडंट विल अवेअर द सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग अँड इझिली प्ले विथ ऑल अप्लायन्सेस, म्हणजे इलेक्ट्रिक वायरिंग करत असताना इलेक्ट्रिक वायरिंग कोणत्या टाईपची इलेक्ट्रिक वायरिंग तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे त्याच्याशी रिलेटेड नॉलेज तुम्हाला त्याच्यात दिलं जाईल. त्यानंतर हे जे आहेत याच्यासाठी तुम्हाला बुक्स कोणते रेफरन्स बुक वापरायचे आहेत. तर पहिलं आहे तुमचा हे टेक्स्ट बुक ऑफ इलेक्ट्रिक वायरिंग. इलेक्ट्रिक वायरिंगचं टेक्स्ट बुक आहे यशचांद पब्लिकेशनचं, हे आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असेल, ते तुम्ही वापरू शकता इलेक्ट्रिक वायरिंगचं, ओके. त्यानंतर दुसरं आहे तुमचं परफॉर्मन्स ऑफ डिझाईन ऑफ एसी मशीन, ओके. एसी मशीनचं परफॉर्मन्स आता त्याचं डिझाईन.
चालू आहे की हो चालू आहे की फक्त 9 स्टुडंटच आहेत का आपले? हॅलो, जे आता प्रेझेंट आहेत त्यांनी थोडंसं अनम्यूट करा. जे प्रेझेंट आहे त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. हा म्हणजे बाहेर दुसरे क्लासेस चालू आहेत काय, म्हणजे केमिस्ट्री किंवा स्टॅट इतर? मग आता मुलं विद्यार्थी कधी येणार आपल्या क्लासमध्ये? मग असो, पण काही लोक जे तुम्ही एला आहे ते नेहमी ए मध्येच राहा, जे बी ला आहे ते नेहमी बी ला असतात. कळलं का? कळते काय मी काय म्हणतोय? आज जर तुम्ही एला जॉईन केला तर आज नेहमी इथून पुढे एला जॉईन करा. तुम्ही बी ला जॉईन करत असाल तर नेहमी बी ला जॉईन करा. जोपर्यंत तुम्हाला कॉलेजचे आयडी मिळेल काही मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते करत राहा. एक तर एक करा ना, सारखं बदल करू नका. ए किंवा बी असा बदल करू नका. रोज त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये जॉईन करा. तुम्ही दररोज एलाच राहा किंवा बी ला, दोन्हीपैकी एक तुम्ही ठरवा आणि तिथे जॉईन राहा. फक्त 10 विद्यार्थी आहेत. एक मिनिट. हॅलो, हा लेट वी स्टार्ट नाउ. जर तुम्ही ए मध्ये क्लासमध्ये दररोज जॉईन होत असाल तर ए मध्येच व्हा आणि बी ला असाल तर बी लाच व्हा. तुम्ही एक काहीतरी ठरवा आणि त्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करा. ओके. नाउ इन द लास्ट लेक्चर वी आर डिस्कसिंग ऑन वेव मोशन and we know that what is wave. Wave is the disturbance in a medium. Also we discussed about types of waves, which are those transverse wave, longitudinal wave and standing wave, progressive wave. Okay, now we are discussing more about the standing wave. What is standing wave? So I am going to share my screen. Okay, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर मला सांगा. स्क्रीन दिसते का? हॅलो, स्क्रीन दिसते का? हो ठीक आहे. तर व्हॉट इज स्टँडिंग वेव्ह? स्टँडिंग वेव्हचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हेन द वेव्ह इज कन्फाइन्ड इन ए मीडियम, म्हणजे एका मीडियम मध्ये कन्फाइंड केली जाते वेव्ह, ॲट दॅट टाइम वी कॅन फाउंड द स्टँडिंग वेव्ह. ओके. जनरल वेव्ह we don't have any kind of restrictions for their wavelength. जर एखादी वेव्ह आपण कन्सिडर केली तर त्या वेव्ह साठी वेव्हलेंथ अशी काही एक फायनाईट किंवा एखादी अशी ठरलेलीच वेव्हलेंथ असते असं काही नाहीये. तर वेव्हलेंथ काही असू शकते, बट that wave is confined in a medium, in a box. At that time
the wave can be reflected from the end or from the wall of that medium, from the wall of that box, and that reflected wave again coincide with original wave. If we consider this is wave, okay, for that, if we have a string and this string is fixed between two fixed end, here there is a first fixed end, there is a second fixed end, and if we fix this string between these two end, and if we provide a pulse, if we provide a disturbance on this point, that disturbance will move from left to right like this. म्हणजे अशा पद्धतीनं तो डिस्टर्बन्स जर या ठिकाणी असेल तर तो असा पुढे सरकत 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 राहणार आहे. येते लक्षात? सुरुवातीला आपण या ठिकाणी एक पल्स जनरेट केली, काही डिस्टर्बन्स या ठिकाणी जर जनरेट केला आपण तर तो काय होणार आहे, पुढे असं शिफ्ट होत जाणार आहे, बरोबर आहे. अँड when it collide with the wall with the end, again it will reflect, म्हणजे तो पुन्हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तो येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण काहीतरी डिस्टर्बन्स किंवा काहीतरी आपण पल्स जर तयार केली तर ती पुढे जाईल आणि त्या वॉलला, कंटेनरच्या वॉलला किंवा त्या मीडियमच्या एंडला तिथून ती काय होईल, रिफ्लेक्ट होईल आणि पुन्हा रिव्हर्स डायरेक्शन. सो if we create the set of pulse, म्हणजे एक पल्स दिली तर ठीक आहे, पण अशा नंबर ऑफ पल्सेस असतील तर काय होणार आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला एक अरेंजमेंट साइन वेव्ह टाइप तुम्हाला वेव्ह दिसणार आहे स्ट्रिंग वरती. ओके, नंबर ऑफ पल्सेस, सेट ऑफ पल्स जर तुम्ही इथे जनरेट केला तर तुम्हाला एकच पल्स दिसण्याऐवजी, एकच अशा क्रेस्ट दिसण्याऐवजी असे क्रेस्ट ट्रफ अशा पद्धतीने हे डायग्राम तुम्हाला दिसणार आहे. And finally it will reflect from the other end, and when it reflects from the other end it will overlap with the initial wave. म्हणजे जी सुरुवातीची जी इथून वेव्ह आहे त्या वेव्ह वरती रिफ्लेक्ट होणारी वेव्ह काय होईल, ओव्हरलॅप, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असेल ती ओव्हरलॅप होईल. ही फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये अशी वेव्ह आपण तयार करतोय आणि त्याला रिफ्लेक्ट झालेली वेव्ह जी आहे ती रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आपल्याला मिळते. आणि हे रिफ्लेक्ट होणारी वेव्ह काय होणार आहे, ह्या वेव्ह सोबत काय होणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे. अँड ड्यू टू दिस ओव्हरलॅपिंग आयदर द वेव्ह विल व्हॅनिश ऑर देयर इज इन्क्रीज इन देअर amplitude, or we found certain kind of the standing wave. Standing wave आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि here I am showing you, this is the diagram of standing wave. Standing wave तुम्हाला इथे दिसते, एक मी स्ट्रिंग कन्सिडर केलेली आहे आणि अशा पद्धतीची ही स्टँडिंग वेव्ह आहे. स्टँडिंग वेव्ह मध्ये काही महत्वाचे पार्ट मी तुम्हाला मेन्शन करतोय, हे नोड्स आहेत. व्हॉट इज दिस? दिस इज नोड्स. स्क्रीन दिसत असेल तुम्हाला सर्वांना? हॅलो, दिसते का स्क्रीन? हो. देन so again, so this is the node, this is another node. What is meaning of node? Node means no motion point. या ठिकाणी मोशन नाहीये, हे लक्षात घ्या. या ठिकाणी मोशन आहे का, हे मी हायलाइट करतोय. या ठिकाणी मोशन आहे का पार्टिकलची, तर नाहीये. This is called node, no motion point. This is again second node, this is third node. Understand? These are the nodes. Okay, because there is no motion. अशा पद्धती जर स्टँडिंग वेव्ह म्हणजे फिक्स्ड एंड, म्हणजे दोन बाजू जर फिक्स केल्या स्ट्रिंगच्या आणि त्याच्यामध्ये जर आपण पल्स जनरेट केले तर आपल्याला अशा टाईपची वेव्ह मिळणार आहे. त्याच्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ टाइप्स ऑफ देअर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला तिथे वेव्ह मिळणार आहे. एकच नाही तर फक्त काय असणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर वेव्ह लेंथ असणार. ओके, जर आपल्याला ही फ्री वेव्ह असेल तर आपल्याला या ठिकाणी काही पर्टिक्युलर अशा वेव्हलेंथच पाहिजेत असं म्हणता नाही येणार. कोणतीही वेव्हलेंथ असू शकते, काही वेव्हलेंथ आपण ती अचीव करू शकते. बट when we confine this wave in a box, in a medium, to form a standing wave, at that time it will achieve
for only certain wavelengths, not for all wavelength. काही ठराविक अशा पर्टिक्युलर वेव्हलेंथच साठी स्टँडिंग वेव्ह आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म झालेली दिसणार आहे. ओके, सो विच आर द पॉसिबिलिटीज, काय पॉसिबिलिटी असू शकतात वेव्ह जनरेट होण्याची, स्टँडिंग वेव्ह जनरेट होण्याच्या काय पॉसिबिलिटी असू शकतात ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो द फर्स्ट थिंग here you can see here, if this is the first end and this is the second end, okay, and this wire, this string is stretched in between these two fixed end, and if we make a pulse like this, if we make a disturbance up and down, if we make the disturbance like this up down, then this is the first probability. If this is the string and we make some disturbance in this string, this is the first probability that the string will vibrate. अशा पद्धतीची ती स्ट्रिंग काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. लक्षात येते का बघा तुमच्या, ही जर मी स्ट्रिंग गृहीत धरली आणि ती अशा पद्धतीने व्हायब्रेट केली, त्याला काहीतरी मी असं थोडंसं ताण दिला, ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, विल गेट दिस टाइप ऑफ नेचर. या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ही पहिली पॉसिबिलिटी आहे ज्याच्यामध्ये एक देखील नोड नाही आहे. देर इज नो नोड, देर इज नो सिंगल नोड बिटवीन दीज टू फिक्स्ड एंड. दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी दॅट ऑफ द स्टँडिंग वेव्ह. ओके, ही एक स्टँडिंग वेव्ह असू शकणार आहे. So if this is possible standing wave, then what is its wavelength? If this is the standing wave, then what is its wavelength? Wavelength means the distance between two successive points which are in the same phase. म्हणजे या ठिकाणी असणारा आणि पुढचा सेम फेज मध्ये असणाऱ्या पॉइंट्स मध्ये डिस्टन्स किती असणार आहे. इफ the length of the string is L, म्हणजे या स्ट्रिंगचं लेंथ जर मी L इतकी कन्सिडर केली तर 2 times of L is the length, wavelength of this standing wave. लक्षात येते, जर ही स्टँडिंग वेव्ह असेल तर त्याची वेव्हलेंथ काय असणार आहे, 2 times L. 2 times L is the wavelength of this standing wave. This is the first possibility. Now what is second possibility? This is the second possibility. You can see here, this is the second possibility. मी काहीतरी ड्रॉ केलेलं तुम्हाला दिसतं स्क्रीनवर. हा, हॅलो, दिसतंय काय? येस म्हणा. आता मी ड्रॉ केलेली लाईन दिसते. तर दिस इज द सेकंड पॉसिबिलिटी for the standing wave to form the standing wave. So if we fix the string between two fixed end, this is first fixed end and this is second fixed end, and if we fix this string between these two fixed end and if we make some disturbance or if we provide some pulse, then the next second possibility is this. There will be two antinodes. What is antinode? What is node? Node means no motion point. This is the node. What is node? This is the node. A node. Okay. Now this is node point. So what is antinode? Antinode means opposite to this node. This is node and this is antinode. This is node and this is the antinode. Antinode means maximum displacement from the equilibrium mean position. If this is the equilibrium mean position, म्हणजे ज्या वेळेला आपण काही त्याच्यामध्ये पल्स जनरेट केलेले नसतात, काही डिस्टर्बन्स नसतो, त्यावेळेला ही एक स्ट्रेट लाईन असते. ओके, सो दिस इज द इक्विलिब्रियम पोझिशन अँड for the particles of this point, या पॉइंट वरचे पार्टिकल्स जे आहेत, या पॉइंट वरचे पार्टिकल्स, it will have a maximum displacement up down maximum displacement from the mean position,
and for this point there is a very minimum displacement, not moving, actually not moving. So these are the nodes. And what is antinode? Antinode means the maximum displacement, the point where is the maximum displacement. ज्या ठिकाणी maximum displacement आहे त्याला काय म्हणतो आपण? Antinode म्हणतो. And this is the node where there is no motion. Okay, so if we form this type of wave on a string, fixed string, then this is the second possibility. Either there will be a single antinode, or there can be a two antinodes. Okay, there are two antinodes and one node, no motion point. Okay, and when there is no antinode, when there is no nodes in this two fixed end, what is the wavelength? Wavelength is 2L. If L is the length, then 2L is the wavelength for this no node motion. And this type of mode is known as the fundamental node. Fundamental nodes. Okay, and this is what? This is the fundamental. Okay, then what is this? Second is second harmonic mode. This is the fundamental, this is the second harmonic. Okay, this is the third harmonic, this is the fourth harmonic, fifth harmonic, sixth harmonic, 7, and so on. Okay, this is the fundamental mode. First one is fundamental mode, because there is no nodes between the two fixed end. No node is there. Here there is a single node point between the two fixed end. There is a single node. So this is known as the second harmonics. Second harmonic. This is third harmonics. Now you can tell me, for third harmonics, how many nodes are there? कोण सांगते? For third harmonic, how many nodes are there? For second harmonic, for third harmonic, how many nodes are there? कोण सांगते answer? Two nodes. For third harmonic, there are two nodes. Okay, and if we talk about the antinode, how many antinodes in third harmonic? There are 3 antinodes. Okay, right. This is the first antinode, this is the first antinode, and this is the third antinode. So there are 3 antinodes and 2 nodes in third harmonic. Understand? Okay, so there is only in the first fundamental harmonic, there is only one antinode. There are 2 antinodes, there are 3 antinodes, there are 4 antinodes. When we talk about the fundamental first harmonic, there is only one antinode, and the wavelength for this is 2 times L. Okay, wavelength is fixed. For first fundamental harmonic, wavelength is fixed. How much wavelength is there? Wavelength is 2 times L. L म्हणजे जेवढं लेंथ आहे, स्ट्रिंगची जी लेंथ आहे त्याच्या 2 टाइम्स त्याची वेव्हलेंथ असणार आहे. अशा टाइपची जर आपल्याला जर स्ट्रक्चर बघायला मिळत असेल तर, and if we made this type of waves on a string, then the wavelength will be how much? L. L is the length of the string. Then this is the start point, this is the end point, and what is the wavelength? If L is the total length of string, then wavelength will be L. Okay. Now if we consider it for this,
if the length of wire, length of string is L, then what is wavelength for third harmonic? कोण सांगतं? If we talk about the third harmonic, there are 3 antinodes, and what is the wavelength? If the total length of this string is L, capital L is the length of string, then what is the wavelength for the third harmonic? काय असणार आहे सांगा बघू. वेव इथं स्टार्ट झालेली आहे and here the wave ends. Okay, so this length, मी हे काय आता ड्रॉ केलेलं दिसतंय तुम्हाला, the length, this length is known as the wavelength. एक फुल वेव होईल ना इथून इथपर्यंत. हा 2L/3 is the wavelength. This is 2/3 distance. This distance is 2/3 distance for the total length. So 2/3 of total length is the wavelength for third harmonic. Now if we talk about the fourth harmonic, who one tell me the answer, right answer? For fourth harmonic, what will be the wavelength for wave? For fourth harmonic, what will be the wavelength of wave? 2L/4 means what? 2L/4 means half L, half L. Understand? If this is the total length, if this is the total length of string, then where is the wave? This is the wave. How much is the length? This is the half of total length. Understand? लक्षात येते का? हे काय होईल? This length will be the half of total length. Means what? 1/2L or 2/4L. Both are same. 2/4L or 1/2L. Understand? ही जर टोटल लेंथ असेल तर वेवलेंथ काय असेल? वेवलेंथ ही असणार आहे. म्हणजे हे पूर्ण वेव या ठिकाणी संपणार आहे. स्टार्ट एंड, स्टार्ट एंड. Understand? So this is a full wave, and for this wave, what is the wavelength? Wavelength will be the half of L, L/2 or 2L/4 is the wavelength. Okay. Now if we talk about the next point, 1/4, 1/5, that means what? Here the antinodes are 1, 2, 3, 4 and 5 antinodes. Okay, and what is the wavelength? What will be the wavelength? Wavelength will be the 2/5L. Understand? 2/5L is the wavelength. So the wavelength is directly proportional to the, sorry, inversely proportional to the that of the antinodes. Antinode जसा नंबर वाढत जाईल तसं ते वेवलेंथ काय होत जाते? कमी होत जाते. ओके. Now you can tell me what is wavelength for sixth harmonic? कोण सांगते? For sixth harmonic what will be the wavelength? Yes, right. L/3 is the wavelength for sixth harmonic. And now you have to tell me what is the general formula for the wavelength. If we talk about the nth harmonic, if we talk about the nth harmonic, 2 times L/n, right? 2 times L/n. And what is n here? N is the antinode. Understand? हे नोड किती असतील त्याच्यापेक्षा एक अँटीनोड जास्त असेल. राईट? हियर यू कॅन ऑब्झर्व, हियर देर इज ओनली वन नोड and how many antinodes? 1, 2. If for this case
there is two nodes, 1 and 2. Two nodes are there. And how many antinodes? 1, 2, 3. Do you understand what is node and what is antinode? Node means no motion points, no motion points, and antinodes means maximum displacement point. Do you understand? Maximum displacement is there, that is known as the antinodes. So we have the final formula that lambda n is equal to 2L by n. What is the formula? Lambda n is equal to 2L by n. Here lambda is the wavelength for the standing wave. L is the length of that medium or length of that fixed string. And what is n? N is the number of antinodes. Understand? Okay. So this is the relation between wavelength and. So here we can observe that the wavelength is fixed, or a particular wavelengths are possible. If we want to make some standing wave on a fixed string, then there are particular wavelengths for which we can set up some standing waves on the string. Understand? आपल्याला जर एका स्ट्रिंग वरती स्टँडिंग वेव्ह जर बनवायची असतील तर त्या स्टँडिंग वेव्ह कोणत्याही वेव्हलेंथसाठी नाही, तर त्याच्या काही पर्टिक्युलर ठराविक वेव्हलेंथच असतात. अंडरस्टँड? तर ते वेव्हलेंथ कशावर डिपेंड आहे? द लेंथ ऑफ दी वायर, लेंथ ऑफ दी स्ट्रिंग अँड नंबर ऑफ अँटीनोड्स. किती नोड्स आहेत, किती नोड्स आपण बनवलेले आहेत आणि त्या दोन फिक्स्ड एंड मधलं डिस्टन्स किती आहे, त्या दोन गोष्टीवर वेव्हलेंथ डिपेंड आहे. आणि इट कॅनॉट ऑक्युपाय एनी काइंड ऑफ वेव्हलेंथ, म्हणजे काही सगळ्या वेव्हलेंथ तो घेऊ शकत नाही. देर आर सम सेट ऑफ दी पर्टिक्युलर वेव्हलेंथ्स. कळलं का? म्हणजे हा ठराविक वेव्हलेंथ आहे. The general relation between the frequency and the wavelength. Do you know what is the general relation between the frequency and wavelength? Frequency, this is the frequency f, and what is this? Lambda is the wavelength. Frequency into wavelength is equal to v. What is v? Frequency into wavelength is equal to v. V is the velocity, wave velocity. Frequency into lambda is equal to wave velocity. Okay. Hence there are normal frequencies as well. Fn is equal to v by lambda n. Understand? This is the normal frequency is equal to v. V is the wave velocity and lambda n is the wavelength. And here we can write like this: n v is equal by 2l, because here at the denominator. So nv by 2l, and this type we can find what is the frequency. Understand? So the next, where what is n? N is the number of antinode, and n minus 1 should be the what is n minus 1? N minus 1 will be the nodes. Okay, beside the end points. एंड पॉइंट्स मध्ये किती नोड्स असतात? n-1 नोड्स असतात. n हे काय आहे? अँटीनोड. ओके. द मोड विथ लॉन्गेस्ट सपोर्टेड वेवलेंथ लॅम्बडा 1. अंडरस्टँड? द मोड विथ द लॉन्गेस्ट सपोर्टेड वेवलेंथ लॅम्बडा 1 ट्वाइस द लेंथ ऑफ स्ट्रिंग. वेवलेंथ काय असते? लॉन्गेस्ट आणि पॉसिबल असणारा जर आपण वेवलेंथ पाहिली, then what is the wavelength? Twice of the string. The length twice of the length of the string. Okay, has the lowest possible frequency. Frequency आणि wavelength हे एकमेकाला कसे आहेत? रेसिप्रोकल आहेत. म्हणजे कसं आहे, जर wavelength वाढली तर frequency कमी होते, frequency वाढली तर wavelength कमी होते. It is called the fundamental mode. Which one is fundamental mode? This is the fundamental mode. Where there is no node is known as fundamental mode. The wavelength is maximum and the frequency is minimum for fundamental mode.
Understand? Now subsequent normal modes have shorter wavelengths and integer fraction of 2n. Okay, and higher frequencyच्या बाबतीत काय असेल, integer of v by 2n. They are called as harmonic or in music overtones म्हटलं जातं त्या ठिकाणी, पण आपण फक्त हार्मोनिक म्हणतो. Okay, the fundamental mode. Okay, now the next, to confuse the harmonic, no need to read the things. So what is the equation for standing wave? What is the equation for standing wave? We will discuss here. Standing wave equation is at x equal to 0. There is a fixed end at x equal to 0. Then y x of t is equal to xt is equal to 2a sin kx sin omega t is the wave equation. Okay. Though the nodes are the positioned at x is equal to half n lambda, where n is equal to 1 2 3 4 and so on. कळलं का? नोड्स कोणत्या ठिकाणी पोझिशन असते, नोडची पोझिशन काय असते, नोड कुठे असणार आहे, आयदर ॲट द सेंटर और 1/4 and so on, like x is equal to 1/2 n lambda. म्हणजे नंबर ऑफ नोड्स किती आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे. half n lambda is the formula for position of node. And what is the position of antinode? What is the position of antinode? X is equal to half n lambda plus 1/4 lambda. Understand? Now I will explain here what is the position of node. X is equal to half n lambda. Here you can observe here half n lambda. Position of node is half n lambda. See here. This is the lambda, right? This is the lambda. And what is the position? Half n lambda means at the center. Because if you consider n equal to 2, n equal to 1, n equal to 3, anything. So what is the position? N equal to, sorry, the position is equal to half n lambda. Okay. And what is the position of the antinode? Position of antinode is this. This is the position of antinode. This is the position of node. Position of antinode, position of node. So position of node is half n lambda. And what is the position of half n lambda plus 1/4 lambda? Okay. And now the next point, we'll discuss here the next point. So the equation for the standing wave with both end fixed at x equal to 0 and at x equal to l. म्हणजे पहिला एंड काय आहे, x equal to 0 ला फिक्स आहे आणि दुसरा एंड कुठे आहे, x equal to l ला. म्हणजे l is the length of that string. म्हणजे पहिला एंड 0 ला आहे आणि शेवटचे एंड काय असतं ना, x equal to l आहे. So this is the length l. At that time y xt is equal to 2a sin knx sin omega n t. So existing standing waves. Okay, leave it. So I am going to ask some question to you. Are you ready? So you have to solve some questions. I will give you some questions. You have to solve and you have to tell me what is the answer. Okay. So I am going to stop the sharing the screen and again